श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं गोड लोणचं. त्यासाठी आपण इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत. हे अर्धा किलो आवळे आहेत. याला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे. आवळ्याचे फ्रेश आवळे घ्यायचे. आता मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यावर चाळणीमध्ये हे आवळे वाफवायला ठेवले आहेत. हे 10 मिनिटं आवळे व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे. हे पहा 10 मिनिटानंतर आवळे किती व्यवस्थित असे वाफवले गेले आहेत. आता त्याला काढून घ्यायचं खाली आणि अशा आवळे व्यवस्थित असे फोडून त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आणि आवळ्यामधलं जी बी आहे ते काढून टाकायचं. आवळ्यामधलं बी काढून टाकायचं. आता कढई घेतली आहे, त्यामध्ये हे बी काढून टाकलेल्या आवळ्याच्या फोडी टाकून घेतल्या. चिरून घेतलेला 1 वाटी गूळ टाकला आहे. त्यामध्ये काळं मीठ, थोडंसं लाल तिखट, आणि थोडंसं मीठ. आता हे अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिठामुळे ह्याला गुळाला पाणी सुटेल, आवळ्यामुळे आणि मिठामुळे. असं व्यवस्थित मिक्स केलं की आता कढई गॅसवर ठेवायची आणि एकदम मंद गॅसवर याला असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. गूळ मेल्ट झाला की त्याचा असा छान पाक तयार होईल. गूळ असा व्यवस्थित मेल्ट व्हायला लागला. हे मंद गॅसवरच करायचं. गूळ आता मेल्ट झालेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. यामध्ये एकदम गुळाचा घट्ट पाक होऊ द्यायचा, तोपर्यंत हे व्यवस्थित शिजवायचं. कुटून घेतली थोडी बडीशेप टाकली, जिरेपूड, आणि थोडीशी धन्याची पूड. यामुळे टेस्ट एकदम छान येते. आता व्यवस्थित असं 10 मिनिटं परतवून घ्यायचं, म्हणजे पाकही घट्ट होतो आणि आवळी व्यवस्थित अशी होतात, म्हणजे याला बुरशी वगैरे येत नाही, कारण त्याच्यात पाण्याचा अंश राहत नाही ना. मग हे वर्षभर टिकतं हे लोणचं. हे बघा 10 मिनिटात एकदम व्यवस्थित असं घट्ट शिजले गेलं आहे. पाकही घट्ट झाला आहे, त्यात पाण्याचा अंश काही राहिला नाही. आता हे थंड करून व्यवस्थित बरणीत भरून ठेवायचं. वर्षभर टिकतं हे लोणचं आणि खूप टेस्टी लागतं. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. हे पहा किती छान झालं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. हे आपण पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकतो किंवा जेवणाबरोबर तोंडीही लावू शकतो.